गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सियांश मम्मामध्ये. नेहमी हसत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. इथे तुम्ही बघत असाल नाश्त्याची तयारी करत आहे मी. आज आहे संडे. सकाळी नाश्त्याची जे आहे तयारी इथं मी करत आहे. इडली सांबर बनवले होते आज. एका साईडला जे आहे मी कुकर लावले, त्याच्यामध्ये तूर डाळ आणि एक बटाटा घालून मी कुकर लावले आणि एका साईडला जे आहे ते मी इथं इडली ठेवत आहे. रात्रीच मी जे आहे इडलीचे बॅटर रेडी करून ठेवले होते आणि आता जे बनवत आहे मी. लास्ट टाइम तुम्हाला मी जे आप्पे बनवले होते ना, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितले होते ना, मी सेम तेच बॅटर इथे यूज करते. पोहे, उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथीचे बिया आणि पोहे, तेच सेम बॅटर मी इडलीला पण यूज करते. आणि ते मी सगळं रात्रीच बनवून रेडी करून ठेवले होते आणि इथं जे आहे मी आता इडली बनवत आहे.
सांबारमध्ये जे आहे मी आता शेवग्याची शेंग घातले आणि त्याला थोडं टाइम जे आहे ते शिजवून घेणार आहे। त्याच्यानंतरच मी ते कुकरला डाळ लावले होते ना ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। आता इडली जे आहेत ते बनवून रेडी झाले, त्यांना मी इथं साईडला काढून ठेवते थोडंसं थंड होण्यासाठी, कारण गरम गरममध्ये जरी तुम्ही काढलात ना ते तुटून जातात, म्हणजे असं नीट निघत नाहीत, म्हणून मी थोडं टाइम ह्यांना थंड होण्यासाठी ठेवते। आता इथं शेवग्याची शेंग जी आहे ते शिजलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी आहे डाळ आणि जे बटाटा लावले होते ना कुकरला ते ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आणि थोडंसं चिंच आणि गूळ हे मी भिजत ठेवलेले ते पण ह्याच्यामध्ये ॲड करते। आता संध्याकाळचे 6 वाजलेत, घरातलं भाजी जे आहे भाजीपाला ते संपलेला आहे, तेच आणायला मी चालले। आता जाऊन घेऊन येते लवकर आणि बाकीची संध्याकाळची जे कामं असतात, मला स्वयंपाक पण बनवायचा आल्यानंतर आणि सगळे भाजी आणल्यानंतर ते फ्रीजमध्ये सगळं नीट साफ करून पण ठेवायचं आहे। त्याच्यामुळे आता मी लवकर जाऊन भाजी घेऊन येते आणि आल्यानंतर तुम्हाला भेटते। समोर चिपकायचं होतं ते मागं चिपकवलंय, मागं चिपकवले तर तू सांग त्यांना कंपनीवाल्यांना। काय समोर चिपकव म्हणून सांगते त्यांना? मग मग तूच बोलायला की मागं चिपकवलंय म्हणून। हां ओय आता मी इथं भाजी आणि थोडंसं ग्रोसरीचं सामान मला घ्यायचं होतं, ते घेऊन घरी आले आहे मी। तेच इथं काढून ठेवत होते, सिया आली इथं मला हेल्प करायला। असं बाकीचं जे बिस्किट वगैरे आहे तिला सांगितले मी डब्यात काढून ठेव आणि भाजी जे आहे ते सगळं मी धुवून फ्रीजमध्ये आता काढून ठेवणार आहे। तिला म्हणजे असं हेल्प करायला खूप आवडतं, ती म्हणजे येतेच तिचं होमवर्क जे आहे ते दुपारीच तिने सगळं फिनिश केली, त्याच्यामुळं आता ती फ्री होती आणि तिला खेळायला पण कोण नव्हतं, वन्स TV बघत होता, त्याच्यामुळं मला बोलले की तुला हेल्प करते। मी पण बोलले की कर, मला पण अजून स्वयंपाक बनवायचे होते ना, म्हणून तिला बोलले की हेल्प कर आणि बाकीची जे भाजी वगैरे आहे ना ते मी काढून ठेवत होते।
कुकुम्बर ते कैरेट में एक वाला कुकुम्बर तो कैरेट के साथ टमाटर बड़े मजेदार वाह टमाटर बड़े मजेदार चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. मी हे ब्लॉग इथंच येऊन करते. बाय बोल सगळ्यांना. किसी दे बाय बोल. बाय बोल त्यांना काय बोल. व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काय करा सरप्राईज करा चॅनलला. बाय.